आणि जर षटकार हॅट्रिक ठोकली तर साहिल संजय सोनावळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते पिंपलोली टीमसाठी. चला अंपायर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा लगेच. सेकंड राऊंडची मॅच रंगणार. शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली बॅटिंग करेल. आदिती विश्वनाथ पेमारे यांच्याकडून षटकार हॅट्रिक जर पिंपलोलीच्या फलंदाजाने लगावली तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज. 4 ओव्हरची मॅच असेल. दामत बी टीम प्लीज नोट डाऊन 4 ओव्हर मॅच. पिंपलोली संघ आपणही लक्षात घ्या की 4 ओव्हरची मॅच. राजेशजी हजारे, रमेश भोईर दादा, शिवाबाई सोनावले यांचं आगमन या ठिकाणी होतं. ही क्रेज आहे कोल्हारेकरांच्या स्पर्धेमध्ये. बघा रात्रीचे 1:45 वाजलेत आणि भास्करजी सोनावले यांचं देखील आगमन. हे 4 आमचे पाहुणे रात्री 1:45 वाजता. राजेश दादा आपलं मनपूर्वक स्वागत. शिवाबाई आपलंही स्वागत. रमेश दादा आपलं सर्वांचं स्वागत. आपण असं व्हावं कारण कोल्हारेकरांच्या स्पर्धेमध्ये खरं तर ही गर्दी आहे पाहुण्यांची. 1:45 वाजले तरी देखील व्यासपीठ मात्र गजबजलेलं आहे. संदीप बोराडे सर काय बघाल जेव्हा जेव्हा तुम्ही येताना तेव्हा मात्र तुम्हाला पाहुण्यांची गर्दी रात्र किती होऊ द्या तरी ती दिसणारच. रमेशजी भोईर यांचं आगमन झालं आणि सेकंड ॲडिशन हनुमंत पिंगळे साहेबांचं. मॅचला सुरुवात होतीये. पहिला गोलंदाज दामट टीम कडून. पहिला बॉल सुरुवात इथून पॉइंट कडे पहिली धाव. सोमनाथ पाटील. शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोलीवरती बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष आहे कारण या नवोदित संघाने आतापर्यंत जो खेळ केलाय दामत सारख्या अनुभवी संघाच्या समोर आहे आणि 1 धावांनी इथून सुरुवात आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये श्री गणेश शुभ्रा 11 पिंपलोली किती स्कोर उभारेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. सोमनाथ पाटीलने पहिली धाव घेतली आणि ज्या खेळाडूने खरं तर मॅन ऑफ द सिरीज जिंकली तो आदत वासरू ज्याने जिंकला तो अजय सोनावले आता स्ट्राईक वरती पुढे आला होता. चांगला चेंडू टाकलाय. दामत बी टीमने देखील आक्रमकतेने बॉलिंग सुरू केली. गोलंदाजीसाठी बघू शकाल तुम्ही आशिष हा गोलंदाज आहे. आतिश हा गोलंदाज आहे आणि 2 बॉल मध्ये धाव दिली आहे आतापर्यंत 1. अजय ऑन साइडला टार्गेट करत होता. इथे देखील डॉट बॉल आलाय. असे डॉट बॉल थोडे धोकादायक आहेत कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जिथे आपल्याला स्कोर पाहिजे तिथे 3 बॉल मध्ये झाली फक्त 1च धाव. दामत बी टीम कडे गोलंदाजीची धार जरा जास्त आहे. रमेशजी भोईर यांच्याकडून कॅश प्राइज इथे येत आहे. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकाराला पिंपलोली संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आता बाउंड्रीज पाहिजेत. पुढे आला होता अजय. बाउन्स होता चेंडू. 4 बॉल आणि 1च धाव. 4 बॉल आणि 1च धाव. 3 डॉट बॉल काढले ते मात्र आतिशने आणि प्रत्येक चौकार षटकाराचा कॅश प्राइज आमच्याकडे पोहोचलंय रमेश भोईर दादांकडून. प्रत्येकी 500 रुपये. पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. सातत्याने डॉट बॉल येत आहेत ते मात्र आतिशचे. अजयचा फटका प्रॉपर कनेक्ट झालाय. पॉवर प्लेचा फायदा. चेंडू सीमा पार पोहोचलाय. पहिला चौकार. पहिलं 500 रुपये इथून ऍड होतील रमेश भोईर दादांचं आणि हा चौकार भरपूर काही इम्पॅक्ट टाकून जाईल कारण स्कोर झालाय तो मात्र 5. डीजे थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि 5 धावा. आतिशचा लास्ट बॉल. खोलात होता चेंडू. ओव्हर इथून कंप्लीट केली आतिशने आणि ओव्हर मध्ये रन झालेत अवघ्या 5. अजय सोनावले सोमनाथ पाटील नॉट आउट आहेत पण धावा आहेत फक्त 5. अतिशय सुरेख नियोजन शिवशाही ग्रुप कोल्हारे यांच्या वतीने. सरपंच चषकाची ही पहिली रात्र आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मॅचेस इथून कव्हर अप करत असताना सेकंड राऊंडचा पहिला सामना आलाय आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेची उद्घाटनाची सुरुवात झाली जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आसमंत दुमदुमला होता आणि त्यानंतर या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आणि अतिशय शांत पद्धतीने मॅचेसला सुरुवात झाली. खेळाडूंनी देखील शिस्तबद्ध पद्धतीने आजच्या रात्रीमध्ये खेळ केला.
पाहुण्यांची देखील गर्दी, तुम्ही रात्रीचे 2 वाजले तरी पाहुण्यांची गर्दी आणि कॅश प्राइज मोठं आहे पिंपलोली संघासाठी. 4 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हरमध्ये रन झाल्यात 5 आणि हनुमंत शेठ पिंगले यांची सेकंड ॲडिशन म्हणून ज्यांची ओळख आहे, एडिशन म्हणून, ते रमेशजी भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकाराला 500 रुपये. ती खरं तर त्यांच्या मित्रांनी केलेली ॲडिशन आहे म्हणून ते सेकंड एडिशन आहे हनुमंत पिंगळे साहेबांचं. धाव फलकावरती 5 धावा. ओव्हरला सुरुवात, दुसरी ओव्हर. फुल टॉस, मिड विकेट कडे फटका, चेंडू सीमा पार, खेचलाय तो चौकार. या बाउंड्रीची गरज होती श्री गणेश पिंपलोली टीमला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एकच चौकार आला होता. खुर्रम आला आणि खुर्रमवरती चौकार लगावला. रमेश भोईर साहेबांनी जशा कोऱ्या करकरीत नोटा काढल्या ना, तिथून मात्र बाउंड्री सुरू झाल्या. स्कोर झालाय तो 9. सर्वजण या मॅच कडे आतुरतेने बघताय. राजेश हजारे दादा, सूरज घोडविंदे, शिवाबाई सोनावले, सुभाष सोनावले, एक्काबाई, चंदू दादा सोनावले, सुनीलजी घोडविंदे साहेब. आणि इथून मात्र फटका भारी आहे. दुसरीचा कॉल होईल का? 2 धावांचा प्रयत्न, बॉल हातात आला नाही आणि दुसरीसाठी बॅकअप तर आहे पण 2 धावा, 2च वरती थांबतील. 2 धावा संख्येवरती थांबतील. खरं तर या मैदानावरती मे महिन्यामध्ये देखील 1 ते 4 मे मध्ये सुनीलजी घोडविंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माझी पंचायत समिती सदस्य चषकाचं आयोजन होणार आहे. त्यामुळे भाकरीचा पाडा मैदानाला विश्रांती मात्र नाहीच. दिवस असो की रात्र असो, स्पर्धा मात्र सुरूच आहेत. भाकरीचा पाडा या मैदानावरती. आणि इथून आता खुर्रम दामत संघाचा हा नावाजलेला खेळाडू, त्याच्या विरोधात सोमनाथ पाटील उंचावरून खेळण्याचा प्रयत्न करतात. डॉट बॉल. स्कोर येतो मात्र 3 चेंडू संपलेत खुर्रमचे. धावा आहेत त्या मात्र 11. फुल टॉस होता ऑन साइडला, अलॉंग दी कार्पेट चालला. लॉंग मध्ये चेंडू हातातून निसटलाय. दुसऱ्या धावेसाठी धावावं लागणार आहे. 2 धावा, 13 धावा इथून मात्र होत आहेत. 4 चेंडू संपलेत खुर्रमचे. दामत संघाच्या विरोधात किमान 40ची पार स्कोर पाहिजे श्री गणेश पिंपलोलीचा, कारण ही 4 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर आता कमी झालेली आहे, त्यामुळे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 40 पर्यंत जर स्कोर गेला तर मात्र धावा डिफेन्स करण्यासाठी थोडं मदत होईल. पण खुर्रमची बॉलिंग जिथे होती ना, तिथे एक बॉलवरती धावा येत आहेत आता सोमनाथ पाटीलच्या बॅटमधून. 13 धावा, 4 चेंडू. सोमनाथ 5वा चेंडू फेस करेल. खुर्रमच्या बॉलवरती हवे ते खेळाडू पोचेल का? 2 खेळाडूंच्या मध्ये पडलाय. पुन्हा 2 धावा. 2 धावांनी स्कोर वाढेल. 15 धावा श्री गणेश पिंपलोली संघाच्या. एक चौकार खुर्रमच्या गोलंदाजीवरती आलाय. 3 दुहेरी धावा घेतल्या सोमनाथ पाटीलने. चेंडू डॉट जाऊ देण्यापेक्षा प्रत्येक बॉलवरती धावा आल्या तर संघाचा स्कोर चांगला राहील. या अनुषंगाने सोमनाथ पाटीलची बॅटिंग आहे. ताकद थोडी लावावी लागेल सोमनाथला. समोर खुर्रमचे जसे चेंडू येतात ना, तो डिरेक्शन देण्याचा प्रयत्न चांगला करतोय, पण ताकदीने सीमापार न्यावा लागेल. खुर्रमचा हा चेंडू ओव्हर नंबर 2 इथून समाप्त. 15 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोलीच्या. आणि आता दामट टीम कडून कोणता गोलंदाज येईल? खुर्रम आणि आतिशने चांगली बॉलिंग केली. आता येणारे 2 गोलंदाज कदाचित त्यांच्यावरती धावांची बरसात होईल का? कारण सलामीची जोडी अजून मैदानावरती आहे, सोमनाथ पाटील आणि अजय. 2 ओव्हरमध्ये त्यांनी बरेच शांतता घेतली, कारण एकच चौकार फक्त आलाय. आणि रमेश भोईर दादांकडून कॅश प्राइज मोठं आहे. प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपये आहेत. पण ती चौकारांची षटकारांची खेळी इथे साकारावी लागणार आहे, कारण 12 चेंडूमध्ये 2 चौकार म्हणजे खरं तर ही संत बॅटिंग झाली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 आलेच पाहिजेत. आणि तशीच षटकार हॅट्रिक जर मारली तर कृष्णा धुळे आणि सागर भोईर यांच्याकडून 1000 रुपये. ऋतिक गोमारे यांच्याकडून सुद्धा षटकार हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपये. भरपूर पैशांचा पाऊस खरं तर आयोजकांच्या या निमंत्रणा खातर आलेल्या पाहुण्यांच्या वतीने इथून करण्यात येतो. आणि ती षटकार चौकारांची आतिषबाजी अजय सोनावले आणि त्याच्या साथीला सोमनाथ पाटील कसा करेल यापेक्षा दामट टीम कडून आता अब्जा खरं तर गोलंदाजीमध्ये आलाय अब्जा. आणि फलंदाज करतील का या गोलंदाजावरती कब्जा, हे आता बघायचंय.
12th मॅन खरं तर आम्हाला ती नावं सूचित करतात. नाही आवडीने अफजल आहेत पण आवडीने 12th मॅनने सूचित केलं. अफजल आणि पहिलाच बॉल ऑन साइडला चेंडू बाउंड्री पार खेचलाय तो चौकार. पूर्ण ताकद लावली होती अजय सोनावलेने आणि या चौकाराने स्कोर तर वाढेल पण रमेश भोईर यांच्याकडून कॅच प्राइज आहे. खुरम भाईने जर कॅच पकडली तर पिंपलोलीचे रमेश भोईर यांच्याकडून 1000 रुपये त्या कॅच साठी. रमेश भोईर दोन्ही संघांना सपोर्ट करताय. खुरम भाईंना देखील बक्षीस आहे पण खुरमकडे चेंडू आला पाहिजे त्यासाठी अजयला तो चेंडू खेळला पाहिजे. स्कोर झाला 19. अफजल आलेत आणि अफजल वरती चेंडू पाठवा कारण एकोणीस आवाज आलेले आहेत. अफजल आला आणि अफजल वरती अजय सोनावलेने चौकार खेचलाय. आता असेच फटके खेळावे लागतील अजय सोनावले आणि सोमनाथला. खरं तर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पिंपलोली टीमला सपोर्ट करण्यासाठी व्यासपीठावरती खरं तर आपली झोप बाजूला ठेवून एक्काबाई त्याचबरोबर चंदू दादा, राजेश हजारे दादा, शिवाभाई तांबे सर, सुनीलजी गोडविंदे साहेब, सूरज गोडविंदे दादा, रमेश भोईर दादा, दीपक सोनावले दादा आणि इतर त्यांचे सर्व सहकारी इथून मॅचचा आनंद घेतात. पुढे आला होता अजय, स्टंपच्या अगदी समोर होता. असे चेंडू डॉट खेळून चालणार नाही कारण स्कोर 19 आहे. 4च ओव्हरची मॅच आहे. तिसरी ओव्हर 2 बॉल इथून संपलेत. त्यामुळे अजय सोनावलेला आता धावफलकावरती इम्पॅक्ट टाकावा लागेल. तशी पॉवर पॅक बॅटिंग त्याला करावी लागेल. अफजल थांबलाय धावगतीमध्ये. अफजल जसा आला चौकार आला थोडं टेन्शन होतं अफजलला की इथून पुढे गोलंदाजी कशी करावी पण डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा त्याची ताकद वाढेल. ती ताकद वाढून देईल का अजय की पुन्हा आक्रमण चढवेल. वाह फटका भारी आहे. क्षेत्र मोकले खेळाडू नाहीये. बॉल सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेचला अजय सोनावलेने चौकार. डीजे थँक्यू. शिवशाही ग्रुप कोल्हारेचं आहे आयोजन आणि सुमधुर संगीत या सरपंच चषकाचं. फटका भारी आहे अजय सोनावलेचा. कोणी खेळाडू तिथपर्यंत पोहोचणार नाही. चेंडू सीमा पार टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी. 2 बॅक टू बॅक चौकार अजय सोनावलेचे. आता तिसरा येईल का. लगातार पाठीराख्यांचा आत्मविश्वास एक्काबाईंचा शब्द आहे तिसरा येईल पण चेंडू अफजलचा अंगावरती घेईल का त्यावरती ठरणार. आणि या चौकाराने स्कोर पोहोचलाय 27 धावा श्री गणेश शुभ्रा 11 पिंपलोली संघाच्या. आणि आता तो तिसरा लगातार चौकारांची हॅट्रिक. प्रेक्षक बघा 2 वाजले तरी प्रेक्षकांचे स्टँड मात्र भरलेले आहेत. सरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये कोल्हारेकरांचं आमंत्रण एवढं भारी होतं आणि स्पर्धेचं नियोजन एवढं भारी आहे की प्रेक्षक राजा 2 वाजला तरी जसा 7 वाजल्यापासून आलाय तसाच त्या जागेवरती बसून सरपंच चषकाचा आनंद इथे घेत असताना अफजलचा हा चेंडू बाउन्स चेंडूचा मारा केला. हाईट थोडी जास्त ठेवली अफजलने आणि तिथून डॉट बॉल आला. 5 चेंडू संपले. अफजलचे स्कोर आहे तो मात्र 27. 27 धावा ऑन बोर्ड. एकही विकेट अजून दामत संघाला आउट करता आलेली नाही. अजय सोनावले अफजल वरती लास्ट बॉल वरती देखील अटॅकिंग मोड मध्ये पण शरीराचा भेद अफजलकडे. बॅक टू द बॉलर चेंडू होता. ओव्हर इथून कंप्लीट झाली. 3 ओव्हर 9च्या सरासरीने स्कोर झालाय तो मात्र 27 धावा. 3 ओव्हर 27 धावा. आता एकच ओव्हरचा खेळ इथून बाकी असेल आणि यानंतर मॅच होईल. सेकंड राऊंडची सेकंड
ती मात्र जय हनुमान भुतिवली आणि त्यांच्या विरोधात लढेल धन्वी 11 जय गणेश तलवडे. तर दोन्ही कर्णधारांनी एका ओव्हर नंतर टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. धन्वी 11 जय गणेश तलवडे आणि जय हनुमान भुतिवली संघ. खतरनाक बॅटिंग सध्या अजयने केली. 3 चेंडू अजय सोनावलेचे होते, 3 चौकार त्याने लगावले ओव्हर मध्ये आणि 3 डॉट बॉल काढले अफझलने, म्हणजे 3 चेंडू दामतच्या अफझलकडे देखील होते. आता 6 बॉलवरती पुन्हा आक्रमण चढवावं लागेल, कारण धावा 27 आहेत आणि हा स्कोर किमान 40 पर्यंत गेला पाहिजे. यासाठी प्रयत्न करावे लागतील सोमनाथ पाटील. आणि बॉलिंग मार्कवरती आलाय तो मात्र दामत संघाचा बबलू. बबलूने पहिल्याच मॅच मध्ये 25+ धावा केल्या. अंतर्नीड संघाला दामत संघाने हरवलं आणि आता श्री गणेश पिंपलोली संघ दामत संघाला पराभवाची चव चाखायला लावेल का हे बघायचंय. 3 ओव्हर 27 बबलू आलेच, धीम्या गतीचा बॉलर. पहिलाच बॉल, फलंदाज आउट. बॅटर इथून परततोय सोमनाथ पाटील आउट. डीजे बजाव. अजय भोईर चाललाय मैदानावरती. 5 चेंडू 27 धावा आहेत. दामत बी संघाला किती धावांचं टार्गेट इथून उभं करेल श्री गणेश पिंपलोली. खुर्रम यांच्या नेतृत्वाखाली संघाची फिल्डिंग लागली. त्यानंतर आतिशची ओव्हर, खुर्रमची ओव्हर, अफजल आला आणि आता बबलू दामत टीम कडून लास्ट ओव्हर. समोर होता चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप, एक्स्ट्राची धाव. खुर्रम मागे फील्ड करतोय बॉल आणि कॅच पकडली खुर्रमने. रमेश भोईर यांच्याकडून 1000 आहेत. कॅन्सल झालंय बक्षीस, कारण कॅच काही येईना खुर्रमकडे, त्यामुळे बक्षीस साहेबांनी कॅन्सल केलं. आता गोलंदाज येतो बबलू, धीम्या गतीचा गोलंदाज. फुल टॉस आहे, फुल टॉस आहे. ऑन साइडला वेगवान वेगवान, सीमा पार, दणदणीत खणखणीत असा चौकार. फलंदाज अजय भोईरच्या बॅट मधून. या धावा पाहिजे टीम पिंपलोलीला, हा चौकार पाहिजे टीम पिंपलोलीला. आणि खेचलाय तो मात्र अजय भोईरने. बबलू खरं तर त्याचा स्पीड स्लो आहे, पण चेंडू जर फलंदाजाला रीड करता आला तर मात्र ग्राउंड शॉट देखील अगदी चांगल्या पद्धतीने खेळता येईल आणि त्याचं प्रेझेंटेशन केलं त्या अजय भोईरने. फटका भारी आहे. व्हाट अ शॉट, वंडरफुल, ब्युटिफुल, माइंड ब्लोइंग, फंटॅस्टिक शॉट. अजय भोईरचा खतरनाक शॉट होता, प्रॉपर कनेक्ट होता, रडार मध्ये होता आणि पाठवला चेंडू सीमा पार. स्कोर पोहोचला या षटकाराने. धावा फलकावरती. बबलूचे चेंडू संपले 3 धावा झाला धावा फलकावरती 38 धावा. एकाच षटकारासाठी रमेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. ही ताकद आहे पिंपलोली संघाला त्यांच्या पाठीराख्यांची. आणि अजय भोईरचा या ताकदवान फटक्याने स्कोर उभारला. अजूनही 3 बॉल बाकी आहेत, 38 धावा आहेत धावा फलकावरती. 2 नाईट टुर्नामेंट या पिंपलोली संघाने जिंकल्या आणि दोनही नाईट टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज या टीमच्या खेळाडूंनी जिंकली. हे महत्त्वाचं आणि विशेष आहे. आधी गणेश पेमारेने बाईक जिंकली आणि त्यानंतर अजय सोनावलेने आदत वासरू नव्हे तर 4 व्हीलर जिंकली म्हणायला हरकत नाही. आणि इथून आता अजय भोईर कशी बॅटिंग करेल हे बघायचं. बबलूचा चेंडू पुढे आला होता, अजय चेंडू मात्र जाऊ दिला. डॉट बॉल येतो बबलूचा. 2 बॉल बाकी, धावा येते 38. सोपे चेंडू अजय खरं तर मिस करतोय, कारण या बॉलवरती देखील किमान सिंगल डबल घ्यायला पाहिजे होती, कारण मोमेंटम अजयकडे आणि त्याच पद्धतीने रिदम बबलूकडे. 2 बॉल बाकी आहेत, 38 धावा आहेत. टफ फाईट मॅच होईल, कारण दामत देखील एक चांगला संघ आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश पिंपलोली देखील सध्या विपक्षी टीमला धक्के देण्यात माहीर आहे. समोर चेंडू ठेवला होता, ताकद प्रत्येक बॉलवरती ताकदीचा वापर झाला आणि त्या दरम्यान
विकेट इथून गमवावी लागेल अजय इथून बाद. एक बॉल बाकी आहे. डीजे बजाव. एक एक चेंडू आता बाकी आहे. फायनल ओव्हर आणि फायनल चेंडू पहिल्या इनिंगचा. आणि अजय भोईर प्रयत्नात आहे की एक तरी चेंडू मी इथून खेचणार सीमा पार. बबलूचा हा चेंडू मिस केलाय. दाव्याचा प्रयत्न करणार तरी नाही कारण बबलूकडे चेंडू. आणि इनिंग समाप्त झाली. 38 धावा इथे 4 ओव्हर मध्ये झालं श्री गणेश शुभ्रा 11 पिंपलोलीच्या. आणि 39 धावांचं लक्ष इथून असणार ते दामद बीज संघाला. चला दोन्ही कर्णधार जय हनुमान भुतिवली आणि धन्वी 11 जय गणेश तलवडे दोघांनी आपण यावा आणि या ठिकाणी आदरणीय दीपक शेठ सोनावले यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस इथे करणार. भुतिवलीचे कर्णधार इथे पोहोचलेत. धन्वी 11 जय गणेश तलवडेचे कर्णधार अक्षय आपण टॉस साठी लवकर या कारण 39 धावांचं लक्ष इथून देण्यात आलं दामद बी संघाला. सेकंड इनिंग मध्ये काय होणार यापेक्षा टॉस इथून आपण करणार आहोत. महत्वाचा टॉस आहे आणि टॉस इथून होईल पिंपलोलीचे आदरणीय दीपक शेठ सोनावले यांच्या शुभ हस्ते. कर्णधार लवकर या अक्षय आपण टॉस साठी. 38 अजय बोरने मागचे तीनही चेंडू डॉट खेळले नाही तर किमान धावा 45 प्लस 45 धावा तरी व्हायला हव्या होत्या पण हरकत नाही. 39 धावा संख्येमध्ये देखील चांगली फाईट देता येईल आणि त्यासाठी गोलंदाजी भारी करावी लागेल ती पिंपलोली संघाला. जशी इनिंगला सुरुवात होईल 39 टार्गेट असेल. ऐकूया आवाज संदीपजी बोराडे यांचा. या सर आपल्या कॉम्बॉक्स मध्ये स्वागत आहे. यस थँक्यू अजय सर. सेकंड इनिंगला होईल सर्वात तत्पूर्वी देऊया डीजे तांडेल यांना संधी.
संघ खेळणारे साहिल संजय सोनावले यांचं उद्याच्या मॅच साठी प्रत्येक षटकार 100 रुपयाचा कॅश प्राइज. अरे दादा तुला सांगतो पहिल्यांदाच आलो मैदानावरती ना चंदू दादा सोनावण्यांचं कधी जीपे झालं होतं मला सुद्धा माहीत नव्हतं. कुठून तरी फोन आला बक्षिसाचा तेव्हा मी माझं जीपे ओपन केलं बघितलं तर 2,500 जमा होते. जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायक. श्री गणेशाचं नाव. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता होती. बॅटरने फळी साकारली होती. स्ट्रायकर एंडवरती बॅटर बबलो आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय आशिष. टॉस करायला संघाला लीड करत होते आशिष, परंतु यावेळी मात्र स्ट्रायकर एंडवरती बबलो बॅटची कडा घेऊन बॉल सरळरित्या किपरच्या हातात जात होता. थोडासा अंशी थोडं लॉंग डिस्टन्स होता आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी गोलंदाजाला भोगावा लागला होता. परंतु यावेळी जरूर एक धाव कंप्लीट होईल. या षटकानंतर कीपरच्या बाबतीत जरूर चर्चा करू आपण अजय सर. गणेश पेमारे जे सध्या कीपर आहेत. अगदी आदत वासरू आणि त्या वासरूचं नाव ठेवलंय आज सिरीज. चांगला फटका आहे. फ्रंट फूट वरती आले. व्हॉट अ कॅच. फार चांगली झेल टिपली मैदानात. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की झेल होईल की नाही, परंतु प्रयत्नांती परमेश्वर आणि फार चांगली झेल यावेळी जरूर टिपली गेले. यस यस संदीप सर, या कॅच साठी कॅश प्राइज आहे प्रेम चंदू सोनावले यांच्याकडून. या कॅच साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज ते या खेळाडूसाठी. क्या बात आहे. मेवण्यांपर्यंत पारितोषिक पोहोचलंय की नाही हा प्रश्न आहे परेश. ते पुढच्या गुरु कुठे आहेत गुरु. नाही आपण दिलंय त्यांच्यापर्यंत पोहोचलं की नाही मेवण्यांपर्यंत हा प्रश्न केला मी त्याला. हा हे बरोबर आहे. आयराची पॉकेट 3ऱ्या-4थ्या दिवशीच उघडतात. विकेट हॅट्रिक घेतली तर साहिल संजय सोनावले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॉलिंग भारी सुरू आहे सध्या विनायकची. अफलातून. नेक्स्ट बॉल. गुलडाई स्पॉट वरती बॉल फेकला होता. फटका जरूर सजवलाय. बॉल जातोय तो मात्र या ठिकाणी डीप मिड विकेट रिजन. 4 धावांसाठी येतोय चौकार. ही त्यांची कला. चांगला टो केलाय बॉलला. अगदी क्षेत्ररक्षक धडतोय पडतोय परंतु बॉलला मात्र अडवतोय. इथे 2 धावा जरूर येतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 7 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चौकार आला आणि त्यानंतर धावसंख्येची दिशा जरूर बदलली. पहिल्या 3 बॉलमध्ये महत्त्वपूर्ण विकेट अर्थात तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाली. ती म्हणजे फलंदाज आशिष आणि तदनंतर आपण पाहतोय 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च करणारा गोलंदाज होता. परंतु पुढच्या 2 बॉलवरती सध्या फलंदाज अफजल. सिंगल जरूर पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती. एका विकेटच्या नुकसानीनंतर जय जयकार जरूर केला जाईल जिंकेल त्याचा. परंतु यावेळी मात्र जो जिंकेल त्याचा प्रवास क्वालिफायच्या राऊंडने मात्र चालू असेल, परंतु जो हरेल त्याला मात्र आता परतीचा प्रवास असेल. परंतु इथे धावसंख्येचा जर तुम्ही विचार करायला गेलं तर पिंपळी टीमची बॅटिंग लाईन सुद्धा थोडी कमतरतेत मला पाहायला मिळाली. परंतु नंतरच्या काही 3 षटकांमध्ये या धावा वाढताना दिसल्या. पहिलं स्पेल जे आशिषने हाताळलं होतं ज्याच्या पारीचा या ठिकाणी अंत झाला आहे, त्या आशिषच्या गोलंदाजीचा एक भारी पगडा यावेळी पिंपळीकरांवरती राहिला आणि त्यानंतर धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागला होता. परंतु आता या ठिकाणी पिंपळीकर ज्या गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत ती गोलंदाजी त्यांना मैदानात आणावी लागणार आहे. कारण या पहिल्या षटकात धावा आल्या त्या तब्बल 8. म्हणजे पुढचं आव्हान थोडं सोयीस्कररित्या पार पडते की काय प्रकार आहे. कारण 39 धावसंख्येचं टार्गेट असताना आता 10
33च्या सरासरीने या धावा तुम्हाला कुटायच्या आहेत ते दामत कर. अर्थातच आता मात्र सांघिक कोड्यात दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज. सूरजचा पहिला बॉल. पाहूया काय घडतंय मैदानात. अगदी गोलंदाजी करेल काटक शरीर एष्टीचा हा खेळाडू आहे, परंतु या क्षणी मात्र समोर त्याच्यासाठी आव्हान आहे ते मात्र फलंदाज अफजल. अगदी पण पाहतोय ज्याच्या बॅटमधून आल्या आल्या सुरुवातीला त्याने चौकार लगावलाय. काय घडलं दादा? चला न्यू बॉल द्या मैदानात आता. मग काय जुना बॉल येईल जुना. आता आला आला मॅच बॉल आला. प्रेक्षक राजाचं धन्यवाद जरूर देईल. शिवशाही ग्रुप आईवा झेल टिपा आणि 200 रुपयांची कॅश घेऊन जा. मगाशी हिलम नावाचं व्यक्तिमत्व छोटा पॅकेट होता, कोल्हारेचाच होता, त्याला ते वॉच मिळालंय. चांगला फटका यावेळी आणि चला अफजलच्या पारीचा इथे अंत झालाय. व्हॉट अ कॅच. थोडं असं वाटलं होतं की थोडं दुर्लक्ष झालंय की काय फिल्डरचं. उशिराने बॉलला त्याने जज केला होता, परंतु उशिराने जज करण्याचं त्याच्या पत्त्यावर जरूर पडलाय. वन मोर विकेट डाऊन. संदीप सर कॅश प्राइज आता आलंय. बोला. जी विकेट गेली त्या विकेटसाठी प्रेम चंदू सोनावले यांच्याकडून 100 रुपये आलेत आणि आणखीनच एक विकेट कमावली तर कृष्णा दुले, सागर भोईर आणि ऋतिक गोमारे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि जर षटकार हॅट्रिक झाली तर साहिल संजय सोनावले यांच्याकडून देखील 500 रुपये. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक आली तर अगदी पारितोषिकांची कैरात चालू आहे. पिंपलोलीकरांवरती पात्र आहेत सध्या त्याने मी म्हणेल. सध्या क्रिकेटचा हंगाम पार चालू आहे. तुम्ही पाहिलं होतं एकीकडे 5 दिवस रजनी आमदार ट्रॉफी ती करून सुद्धा आज जयनुमान वाकस्टी मैदानात आली. तदनंतर आपण पाहतोय त्याच ट्रॉफीला शेवटचे काही सामने केलो. या ठिकाणी पिंपलोलीकर मॅन ऑफ द सिरीजचे ते दावेदार ठरले होते अजय सोनावले. अगदी दुपारचं सत्र केलं नाही तर मात्र या रजनीमध्ये त्यांची सुद्धा हजेरी पाहायला मिळाली. सध्या क्रिकेट फार वाढलंय कर्जत तालुक्यात मी म्हणेल आणि त्यातही क्रिकेटच्या रजनी सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल. यावेळी मात्र डॉट बॉलची सांगता केली आहे. अगदी केटीसी लाईव्हचं तर मात्र मी तर म्हणेल सध्या या कार्यक्रमांच्या बाबतीत धूर निघतोय. कस लागलाय त्यांचा. सातत्यपूर्ण ऑर्डर करणं खरंय. कर्जत तालुक्यात आता क्वालिटी आणि क्लिअरिटीचा संगम. केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार यांची टीम. फार चांगला बॉल. राईट हँड ब्लॉकर. यॉर्कर लेंथ हाताळली गेली आहे. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. सूरज नावाचा हा गोलंदाज अगदी सुसज्ज गोलंदाजी करतोय. आणखीन एक डॉट बॉल काढला तर प्रेम चंदू सोनावले यांच्याकडून 100 रुपये. हा हे पायदेशीर आहे, परंतु दादांना एक जरूर सांगेल पहिला बॉल विकेटच्या स्वरूपातच आला होता. चांगला फटका. यावेळी एक धाव जरूर येईल. सिंगल रोटेट केली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 9 आकड्यावरती. मागच्या 3 बॉल पासून एकही धाव धावफलकावरती नव्हती. अफलातून बॉलिंग अटॅक आहे. ही जर सक्सेस झालं तर पिंपलोलीकर मला वाटतंय हा विजय मैदानात जरूर साजरा करतील. समोर आहे बॅटर बबलू. हा फटका सजवला. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल. थोडा पंबल पाहायला मिळतंय. उचलणार फेक करणार. दुसऱ्या धावेसाठी कुर्रमचा प्रयत्न होता
परंतु इथे वेट्यान वॉच केलं. एकच धाव एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोचले ती 10 आकड्यावरती. वॉटर बॉलिंग अटॅक इकॉनॉमिकल स्पेल हाताळले गेलेत सध्या पिंपलोलीकरांच्या बाबतीत. एकीकडे शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली तर त्याच्या विरोधात दामत बी टीम. फार मोठा कडा संघर्ष सध्या मैदानावरती. जी तोफीचे गोळे आग उकायला पाहिजे षटकार चौकारांच्या रूपात त्यांना शांत केलाय. अगदी चांगली बॉलिंग यावेळी मैदानात पाहतोय. फार चांगली फिल्डिंग. शरीराचा योग्य वापर मी तर म्हणेल. जर शरीराचा वापर केला नसता तर बहुतांशी हा बॉल चौकारात कन्वर्ट झाला असता आणि इथे मात्र धोका वाढला असता पिंपलोलीकरांवर. परंतु इथे 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 11 या आकड्यावरती. 11 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. ठोक डेज आहे. अजय सर खुशीत आहेत. ते जल्लोष करण्यासाठी सज्ज होत आहेत. ताबेज न्यू बॅटर मैदानात दाखल. 3 विकेटचं पतन. फार चांगली रणनीती आखली आहे. इथे आणखी एक बॉल डॉट आलाय. जवळ पाहायला गेलं तर या ठिकाणी 15 बॉलचा तरार संपलाय आणि अद्यापपर्यंत 15 बॉल मध्ये 8 बॉल डॉट आलेत. दामट टीम फार मोठ्या संकटात आहे. 9 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे आहेत आता मात्र 28 धावा. हा चांगला फटका आहे. अगदी जागा बनून केले परंतु क्षेत्ररक्षक तैनात होतोय. इथे सुद्धा आले सिंगल.
सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती. काय इकॉनॉमिकल स्पेल हाताळले गेलेत, अगदी आपलातून गोलंदाजी. भारतचा नेक्स्ट बॉल ताबीज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून तेज रफ्तार का सौदागर. भारतसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलाय आदिती विश्वनाथ पेमारे यांच्याकडून. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. रमेश दादा तुमच्याकडे जरूर येईल मी. शॉर्ट पिच बॉल आणि इतकी चांगलं क्षेत्ररक्षण. या येथील 2 धावा जाऊन पोहोचल्या त्या 14 आकड्यावरती. अवघ्या 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भारत या गोलंदाजासाठी, कारण जी दामा टीम आज मैदानात म्हटलं गेलं होतं की थोडी तिसऱ्या राऊंड पर्यंतची मजल ते यशस्वीरित्या पार पाडतील असा एक प्रयत्न होता, परंतु त्याच दामा टीमला या मैदानावरती परतीचा प्रवास करायला सध्या तरी या 3 षटकांमध्ये भाग पाडलाय. परंतु या 6 बॉलमध्ये काय गणित होईल त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे, कारण आता 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत टोटल 25 धावा. आमच्या स्टेजच्या समोर. ओके धन्यवाद. आम्ही पुकाराच्या अगोदरच झालं सक्सेस. असो, सूचना होती थोडीशी पण झाली, ती कंप्लीट केली प्रेक्षक वर्गाने. जाऊया मॅचकडे. अर्थातच 6 बॉल आणि 25 धावा संख्येची गरज आहे. अजय सोनावलेने या षटकामध्ये 5 धावा जरी खर्च केल्या तरी रमेशजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. मॅन ऑफ द सिरीज, आमदार ट्रॉफीचा प्लेयर ऑफ टुर्नामेंट आदत वासरू. इथे एकच धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. रनआउट ताबीज. इथे फलंदाज होईल बाद. बबलूचा प्रवास संपलाय. थँक्यू डीजे. येणारी 4 बॉल, गरज असेल 24 धावा संख्येची, म्हणजे प्रति चेंडू आता दामतकरांना षटकार ठोकावा लागेल, कारण अजय सोनालेकडून मोठ्या चुका होतील ही अपेक्षाच नाहीये. चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक अजय स्वतः चेंडू खाली झील ड्रॉप केलाय.
इथे निर्णायक बॉल होता. सामन्यात मोठी पकड मजबूत केली आहे ती आता शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली टीमने. हा बॉल सुद्धा आलाय डॉट. नेक्स्ट बॉल. हा ही बॉल आलाय डॉट. रमेश दादा तुम्ही रेडीच राहता कारण मला माहिती या मॅचवरची पकड मजबूत केले पिंपलोलीकरांनी. परंतु इथे मी वाट पाहत होतो अजय सोनावलेच्या गोलंदाजीची जिथे त्याला 5 धावा खर्च करायच्या होत्या फक्त 5 परंतु इथे अद्यापपर्यंत धावा खर्च केल्या त्या 2. आणि हा लास्ट बॉल इथे आले विकेट. वेल प्लेड अजय सोनावले अफलातून गोलंदाजी. बजाव डीजे थोड़ा.